दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एकदंत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संभाजीनगर अंधेरी पूर्व या ठिकाणावर. आणि सौ लीना विशाल परब वहिनींना जाऊन भेटूया. त्यांना फिरणं, हसणं, विनोद करणं असे अनेक त्यांचे आवडीचे छंद आहेत. तेव्हा आजच्या भागात काय होतं ते बघूया आणि कोण जिंकणार शेवटच्या क्षणी ती पैठणी तेही बघूया. कारण उपस्थितांमधून पैठणीच्या खेळात निवड केली जाते आणि मग शेवटच्या क्षणी कुणीही पैठणी जिंकतं हे आपण बघितलेलं आहे. आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी ते सुद्धा बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागात. लग्नानंतर आम्ही म्हणला महाबळेश्वर. लगेच का आलात एका दिवसात? त्यांना सवय होती आईशिवाय राहायचं नाही असं म्हण. का कसली भीती वाटली तुम्हाला? ती रात्रीचं कोण येईल वगैरे असं त्याच्यामुळे. तुम्ही भूत बघितलंय कधी? नाही. मी बघितलं. महालक्ष्मीच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी विशालरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा. आता द्या ओळख. हे माझे मिस्टर आहेत, हे सासू आहेत माझ्या, हे सासरे आहेत, हे आमच्या बाजूची लोक आहेत म्हणजे सगळे. ही माझी मोठी नणंद आहे, ह्या माझ्या सासऱ्यांचे बहीण आहेत मोठ्या, त्या 2 नंबर बहीण आहेत आणि ते आत्यांचा मुलगा आहे. हो. सगळ्यांची ओळख झाली. आता शेवटच्या खेळामध्ये आज फक्त आपण एकाच घरात जाणार आहोत आणि आता हा नवीन खेळ सुरूही झालेला आहे. तेव्हा शेवटच्या खेळात कोण पैठणीत खेळणार यासाठी इथे आता ज्या उपस्थित आहेत इतर त्या सगळ्या आणि त्याचबरोबर ज्या शेवटच्या क्षणी येऊन पोहोचतील त्या आपलं नाव लिहायचं आणि त्या काचेच्या हंडीमध्ये ठेवायचं. कोण जिंकणार पैठणी, या वहिनी की शेवटच्या क्षणी या चिठ्ठीतून ज्यांचं नाव येईल त्या वहिनी? बघूया त्या शेवटच्या टप्प्यावर. आता सुरुवात करूया गप्पा. होम मिनिस्टर हा प्रोग्राम बघायला मला खूप आवडतं आणि बरीच वर्ष मी SMS करत होते परंतु काही नंबर लागला नव्हता. पण हे जे आता सगळे नवीन नवीन कार्यक्रम काढलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात भाग घेण्याची जी संधी आता आम्हाला मिळाली आहे त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. कधी काही का दुपारच्या वेळी बायका आज बाहेर पडल्यात आणि तेव्हा आम्ही धावत झोपेतून उठून धावत इकडे आलो आणि मी प्रयत्न करीन की मलाच पैठणी मिळाली पाहिजे. होम मिनिस्टर. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? चेंबूर. म्हणजे ऍक्च्युअली मी गावीच राहणारी होती पहिली. तुमच्याकडे पोलीस आल्यासारखे का घाबरले? खूप घाबरले मी. तुम्ही काय करता? मी रायटर म्हणून आहे. कशात? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये असून आम्ही घाबरायला पाहिजे. मग तुमचं माहेर कुठलं? चेंबूर सुभाषनगर. चेंबूर सुभाषनगर. हो. आणि मग सगळं बालपण तिकडेच गेलं? नाही, गावी गेले. गावी म्हणजे कुठे? मी ते म्हसल्यामध्ये. म्हसळा? हा. मग मिस्टर कुठे भेटले? माझ्या मित्रा म्हणजे असंच सरांचं एक लग्न, मुलाचं लग्न होतं तिथे आम्ही गेलेलो ना, तेव्हा ह्यांचा मित्र होता तो, मुलगा होता तो, मग तिथे आमची भेट झाली आणि नंतर मग असं बोलता बोलता. असं कसं काय? मला नीट सांगा. असंच आहे. नाही रायटर म्हणून लिहिताना कसं सगळं मुद्देसूद लिहिता
तसं मला मुद्देसूद आज कळलंच पाहिजे. सांगा. असं बोलता बोलता आमची ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर आम्ही फोनवर बोलायचो वगैरे असं. दोघेच म्हणजे प्रश्नच नाही, दोघेच असं. त्यांनी नंबर घेतलेला माझा. बोलवा आधी, त्यांना जरा बोलवा. अहो या, तुमचं स्वागत आहे. तुम्ही काय करता? आम्ही वडीलवर्तीत आमचा बिझनेस आहे गोरेगावमध्ये. आम्ही शॉकिंग डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग करतो. अच्छा. आणि मग मुलगी बघायला चेंबूरला का गेला? आमच्या एक मित्राचं ओळखीचं एक लग्न होतं. त्या लग्नामध्ये या भेटल्यात. बोलतो भेटीमध्ये मग मैत्री रूपांतर झालं. मैत्रीचं मग काय? प्रेमात रूपांतर झालं. प्रेमाचं मग ते कसं होतं रूपांतर? बोलता बोलता होतं सर्व. बोलता बोलता हा, होतं. असं. मग घरी काढल्यावर काय झालं? घरी नाही, मग नंतर त्यांच्या आई आहेत ना, त्यांना जेव्हा समजलं ना म्हणजे मिस्टरांच्या, तेव्हा मग त्याने असं एकदा हे एक केलं. मिनिट, तर आईनं बोलवा. नमस्कार. बरं, या दोघांचं लग्न झालं माहिती आहे तुम्हाला ना? हो पण ह्यांचं प्रेम होतं हे माहिती होतं? हो, आलेलं कानावर. कानावर कसं काय आलं? मीच सांगितलेलं आहे ना. त्यानेच सांगितलेलं काय? असं मुलगी मला पसंत आहे म्हणून. बरं, मग तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्ही कसं शोधून काढलं मग? सांगा सांगा. नाही, याला विशालला मी बोलली की मला दाखव म्हणून असं, तर तो काय असं दाखव नाही, एवढ्यात नको असं बोलायचं. मग हा एक दिवशी फोनवर मित्रांबरोबर बोलत होता, आम्ही असं अमुक ठिकाणी पिक्चरला येणार आहोत म्हणून रीनाला घेऊन. तर ते मी ऐकलेलं. आणि मग ज्या दिवशी ही लोक तिथे येणार होती ना, मग माझ्या 2 मुलींना घेऊन मी अगोदरच तिथे थांबलेली हिला बघायला. सिनेमा थिएटर पण माझा आमच्या अगोदरच हे तिथे पोहोचलेली. आम्ही तिथे लपून राहिलेलो असं एका तुमच्या आधी आहे. हो, आम्हाला दोघांना माहिती नव्हतं. पण मग तेव्हा तुम्ही यांना बघितलं हे त्याला सांगितलं? नाही, त्याला पण नाही त्याला सांगितलं. पण नंतर लग्न होऊन 1 वर्षानंतर सांगितलं आम्हाला, जेव्हा मुलगी झाली तेव्हा. पण काय, कोणता चित्रपट बघायला गेले होते? फना फना पिक्चर. पिक्चर पाहिला. फना? हो, आमिर खान, काजोल. मग आवडली नसती तर तुम्ही फणाच काढला. हा? नाही, तेव्हा छोटी लहान होती, म्हटलं बरं ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, चला. मग आता खुश आहात? हो, खुश आहे. आनंदी आहात? आनंदी आहे. मस्त, व्हेरी गुड. मस्त, हो. आता एक खेळ खेळूया आपण तुमच्या साक्षीने. पण त्याआधी तुम्ही मग लग्नानंतर फिरायला कुठे गेले? लग्नानंतर आम्ही म्हणलं महाबळेश्वर. किती? 15 दिवस? 15 दिवस नाही गेले, आम्ही लवकरच आलो तिथे. 3 दिवस होतो. म्हणजे एक 7 दिवस. मग लगेच का आलात एका दिवसात? त्यांना सवय होती आईशिवाय राहायचं नाही असं म्हणून. तिकडे गेल्याशिवाय राहायलाच तयार नाही, म्हणजे घाबरलेला खूप असं. आम्ही दोघंच पहिल्यांदा फर्स्ट टाइम एकत्र गेलो. का, कसली भीती वाटली तुम्हाला? असंच म्हणजे त्यांनी ना पहिला 90-20 ते पिक्चर पाहिलेलं ना, त्यामुळे असं भीती वाटायची रात्रीचं कोण येईल वगैरे भूतभीत. असं. हा, असं त्याच्यामुळे बस. मला भीती वाटते भूताची. नाही, जस्ट काही दिवस अगोदरच मी भूताचे पिक्चर पाहिले होते थिएटरमध्ये. मग आता भीती गेली? आता भीती गेली पूर्ण. का भूताला घेऊनच फिरता? की बाबा म्हणजे भूत बीत ओळखीचं आहे तुमच्या? नाही, असं काय नाही, पण मला ते सारखं असे भास भास व्हायचे. नाही पण असे पिक्चर बघूच नाही ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तुम्ही घाबरता का भूताला? नाही काय नाही काहीच नाही घाबरत. समोर भूत आलं तर काय कराल? काहीच नाही करणार, मला माहितीये भूत नसतो. काय सांगता? हा, हा? खरोखर. हो. तुम्ही भूत बघितलंय कधी? नाही. नाही ना? मी बघितलंय. केव्हा? हा? कुठे ते मी नाही सांगणार. पण ह्या सगळ्या मनाच्या भीती आहेत. बरोबर. आता बघूया या खेळात काय होणार. हा खेळ सोपा आहे. 1 रुपयाचं म्हणजे 1 रुपया शोधून काढला तर त्या 4ही वस्तू आणि त्याच्याबरोबरचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील. आधी एक सांगा, कुठली पाहिजे? मला हे नॅपकिन पाहिजे. नॅपकिन पाहिजे. का हो, नॅपकिन का घेतलं? नाही, मला खूप आवडतं नॅपकिन. आवडतो नॅपकिन का? घरात नॅपकिन नाही आहेत खूप, पण मला आवडतं. मग याच्याबरोबर किती रुपये त्यांना मिळालेले आहेत? 100. हा, नॅपकिन आणि 100. आता दुसरी वस्तू तुम्ही घ्या. तुम्हाला काय पाहिजे? गॉगल. गॉगल का? मला त्याचं ड्रायव्हिंग करावं लागतं. घ्या घ्या गॉगल घ्या. ह्याच्या खाली काय आहे बघूया. 1 रुपया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती वस्तू त्यांना मिळणार नाही. 5 म्हणजे 105 रुपये झाले. आता तिसरी वस्तू काय घ्या. कुठे असेल 1 रुपया? हे आईस ट्रे. आईस ट्रे हा पाहिजे तुम्हाला, घ्या ना. आणि ते द्या. किती आहे बघूया त्याच्या खाली. बघा तुम्ही बघा ना. 10 म्हणजे आता 115 रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि या 3 वस्तू. पण एकच संधी राहिलेली आहे. जर तो 1 रुपया मिळाला नाही तर या सगळ्या वस्तू ठेवायला लागणार आणि मिळाला तर सगळ्या वस्तू द्यायच्या. घ्या. घड्याळ बघा, नाही तर 4ही वस्तू ठेवायला लागतील. 20 रुपये. हा? 20 रुपये. आता ठेवा 4ही वस्तू.
माझ्याकडे काय बघताय तुम्ही? यांना खरं तर 135 रुपये मिळाले असते आणि सगळ्या वस्तू, पण आता ही संधी गेलेली आहे. 1 रुपया आहे. बरं 1 रुपया आहे कुठे हा प्रश्न आहे. हा. बघा कुठे आहे, काय वाटतं कुठे असेल? बांगडीच्या खाली काय आहे? 50 रुपये होते. कंपासच्या खाली 1 रुपया होता. पण काय आयुष्याचं गणित ह्यानेच सोडवलं नाही आणि गडबड झाली. नमस्कार. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? मुलगी खूप लहान आहे तिची, तरीही अभ्यासाच्या बाबतीत तिच्यावर खूप प्रेशर टाकते आणि तिला घाबरवते खूप, माचीस वगैरे दाखवते. मला ती भीतीत घालवली पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा हनीमूनला गेला होता त्यांना माचीस दाखवली नाही आणि आता ढकलताय त्यांच्यावर घाबरले म्हणून? पुढचा आरोप. सुनबाई असली तरी ती माझ्या मुलीसारखी आहे, परंतु तिच्यात एक खोटे गुण असा आहे, काय नवऱ्याला जर चुकून आम्ही काय बोललो, माझ्या मुलाला स्वतःच्या काहीतरी बोललो तर तिला भयंकर राग येतो. कोणत्या वाईफला असं पसंत पडणारच नाही की आपल्यासमोर आपल्या हजबंडला कोणतरी काय असं बोललेलं होईल. त्यामुळे ती माझी बाजू घेणं हे बरोबर आहे. बरोबरच होतं. कळलं का मुलगा कसला आहे? तक्रार अजून कोणाची काय आहे? जेव्हा ही सकाळी उठून येते ना या रूम मध्ये तिच्या रूम मधून, तर भांड्यांचा आवाज खूप करते, त्यामुळे बाकीच्यांचे पण झोप मोड होता. पण करताना थोडाफार तरी आवाज येतो, पण तिला लवकर जाण्याची फार घाई असते. गव्हर्नमेंट सर्व्हिस एम्प्लॉयर असल्यामुळे वेळेची फार कदर ठेवावी लागते, म्हणून भांडी वाजवायची. फटाफट करायपर्यंत. जर तुम्ही आत या, तुम्ही जरा बाहेर या लवकर. आता आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही या जरा इकडे. आता तुम्ही आरोप करायचे. बोला त्यांच्यावर. नाही, त्याला आरोप करूया ना आपण. करा ना, हा चान्स आहे. बाबा बोला. काय असते, सुनबाई इतकी चांगली आहे का ती सर्वांची मिळून मिसळून राहते, तर ती आमची इतकी सेवा करते काय कधीतरी याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष होते मुलाकडे. का मुलगा जाम भडकतो, मग काय तू आई बापांची सेवा करते, माझी करत नाही. अरे वा. हा मग बरोबर, तो बरोबर बोलतो की तू माझ्याकडे पहिलं लक्ष दे, नंतर त्यांच्याकडे लक्ष दे. असं काय संपले आरोप? ड्रायव्हिंग थोडी फास्ट करतो. ड्रायव्हिंग फास्ट. तुमचं काय म्हणणं आहे? सहभागी आहे म्हणजे तुम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात घालताय त्याच्यासाठी. आता तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही आत या. ह्या मगाशी तक्रारी झाल्या, आता एकेका वाक्यात कौतुक करायचंय यांच्याबद्दल. बोला आई. चांगली आहे, मन मिळावं आहे, चांगली आहे. चांगली. हो हो. बाबा. जरी ती सून असली तरी ती सुनेप्रमाणे वागत नाही, ती एका मुलींसारखी वागते आणि सर्वांना सांभाळून घेते. अरे वा वा वा. तिला सहसा राग नाही, सगळ्यांना मदत करायला नेहमी पुढे असते. वहिनी म्हणून खूपच आम्हाला सांभाळून घेतलंय, सगळ्यांच्यावर भरपूर प्रेम करते. कसं वाटतं कौतुक आहे? आता या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकाय. कारण आधी आरोप झाले, नंतर तुमच्याबद्दल कौतुक झालं. लग्न करून तिकडून आली मी, माझं कोण ओळखीचे सुद्धा नव्हतं किंवा आमच्या कोण म्हणजे ह्याच्यातले पण नव्हते, असे आजूबाजूचे असे कोण असतात तसे, तर त्या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं सगळ्यांनी. हो खूप सारे. सासरची माणसं खूप चांगली. खूप चांगली. सासू सासऱ्यांबद्दल काय बोला? नाही, दोघेही चांगले, त्यांच्याबद्दल काहीच नाही बोलत. नाही, दोघेही चांगले नाही चांगले. नाही चांगले. दोघेही चांगलेत, मी काहीच बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. काहीच बोलत नाही बिचारा नवरा, कारण बोललं तर ह्या माचीस पेटून दाखवतात. आणि त्या मुलीला काय हो माचीस आणि आगपेटीची भीती दाखवतात. नाही, जे अभ्यास करतो पायात मला थोडाच वेळ भेटतो ना त्याच्यामुळे, आणि ती हट्टी आहे त्याच्यामुळे. हो आई तुला घाबरवते. हो ही भेटवस्तू झी मराठी कडून तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आता कोण जिंकणार पैठणी त्या शेवटच्या क्षणी बघूया. शेवटच्या क्षणी कोण पैठणीच्या खेळात सहभागी होणार हे आता आपण बघणार आहोत. इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच जणींनी आपलं नाव यामध्ये टाकलेलं आहे, तेव्हा आता बघूया यामधून ज्यांची चिठ्ठी येणार त्या पैठणीच्या खेळात सहभागी होणार आहेत. यामधलं नाव तुम्हीच निवडा. घ्या, कोणतंही घ्या, जरा वर खाली करा. धन्यवाद. एकच काय लाडू आहे. आणि आता हे नाव बघूया कोणाचं आहे. आशा दत्तात्रय गायकवाड. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. आशा दत्तात्रय गायकवाड. आशा दत्तात्रय गायकवाड. तुमचं बाहेर कुठलं? पंढरपूर. पंढरपूर. विठोबाच पावलात. पण आज वाटलं होतं का की इतक्या या गर्दीमध्ये तुमचं नाव निवडलं जाईल? नाही, नाही टाकलं नव्हतं, पुरं शेवटला लिहिलं माझं नाव. आणि मला आधी लय भीती वाटते म्हणून भीती वाटते.
तुमच्या आधी टाकलं नव्हतं पण शेवटला टाकलं आणि माझं येऊ नये वाटत होतं तर माझंच आलं. हो की नाही? पण आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं मला सांगा घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, 3 मुलं. आता कोणाला इकडे कोण आहे का घरातलं तुमच्या बरोबर? प्रवीण आहे मुलगा. बरं बरं ठीक आहे. मुलगा आहे इकडे कुठेतरी. बरं उखाणा घेणार एखादा घ्या. गणपती या देवळात उदबत्तीचा वास, सत्याग्रहांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. बरं करता धन्यवाद. तेव्हा आता यांना शुभेच्छा देऊया. खेळ सोपा. ती रिंग आहे त्या प्रत्येकीला 20-20 रिंग मिळणार. इथून टाकायची आणि ती त्या समोर असलेल्या टिपॉयवरती थांबली पाहिजे. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे तुमच्यापासून सुरुवात. टाका पहिली रिंग. मध्ये येऊन टाका. 1 मिनिट. नमस्कार. 1 मिनिट. गणपतीला केला का दत्तात्रयाला? टाका. 1. थांबा तुम्ही बाजूला या. आता तुम्ही या. तुम्ही या आता पुढे. 1 2 2 आतापर्यंत गुणसंख्या. 2-0 ही गुणसंख्या. करा सुरुवात. 1 2 1 2 3 2 3-2 ही गुणसंख्या. 4 4-3 4-4 5-4 5-5 आणि 1-1 रिंग राहिलेली आहे. निर्णायक क्षण. या दोघींसाठी आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 1 2 टाका. 1 निकाल आपल्या समोर. पण त्याआधी ही भेटवस्तू आमच्याकडून तुमच्या घरी मिस्टरांना द्या. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि उपविजेत्या ठरल्या गायकवाड वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या परब वहिनी. परब वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एकदंत सोसायटी आणि इकडे मोरेश्वर सोसायटी याच्यामध्ये रंगलेला हा खेळ इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.